गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येते। आत्महत्येपूर्वीच गौरी आणि अनंत गर्जे यांचं भांडण झाल्याची माहिती आहे। तर भांडणानंतर अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडला। अनंत गर्जे हा आपली गाडी घेऊन कोस्टल रोडला असताना गर्जेनं गौरी यांना वारंवार फोन केला। गौरी यांनी फोन उचलला नाही आणि याच संशयातून अनंत गर्जे पुन्हा घरी परतला। घराबाहेरून आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही। अनंतनं खिडकीतून डोकावलं असता गौरी यांनी गळफास घेतल्याचं त्याला दिसलं आणि ही सगळी माहिती अनंत गर्जेनं पोलीस चौकशीमध्ये पोलिसांना दिलेली आहे। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी ही मोठी माहिती आपण पाहतोय, मोठी अपडेट समोर आलेली आहे। अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी यांचं आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वी भांडण झालेलं। नेमकं काय घडलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही मुद्दे समजून घेऊया। आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच गौरी आणि अनंत गर्जेचं भांडण झालं। भांडणानंतर अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडला। अनंत गर्जेची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जेनं गौरी यांना वारंवार फोन केला। गौरी यांनी फोन उचलला नाही आणि त्यामुळे अनंत पुन्हा घराकडे वळला। घराबाहेरून आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही। दार न उघडल्यानं अनंत गर्जेनं खिडकीतून डोकावलं। खिडकीतून डोकावल्यानंतर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत गर्जेला दिसली।